नमस्कार, मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या बातम्या पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी विम्याची। विमा सुगम हा भारताच्या विमा क्षेत्रासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। या उपक्रमामुळे पॉलिसीधारक अधिक सक्षम होतील, विमा कव्हरेज देशभरात वाढेल असा विश्वास इरडाचे अध्यक्ष अजय सेठ यांनी व्यक्त केलाय। विमा सुगमच्या वेबसाईटचं उद्घाटन सेठ यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या मिशन अंतर्गत ठरवलेलं 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे स्वप्न नक्कीच साकार होईल असा दावाही त्यांनी यावेळी केलाय। आता बातमी उद्योग जगतातली। गुजरातमधील स्नॅक उत्पादक बालाजी वेफर्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। बालाजी वेफर्समध्ये हिस्सेदारी खरेदीसाठी अनेक दिग्गज कंपन्या आणि गुंतवणूकदार पुढे सरसावलेत। अमेरिकेतील जनरल मिल्स इंक कंपनी, ITC लिमिटेड, पेप्सिको आणि अनेक प्रायव्हेट इक्विटी फंड्सनी हिस्सेदारी खरेदी करण्यास उत्सुकता दाखवली आहे। पश्चिम भारताच्या बटाटा चिप्स आणि नमकीन बाजारपेठेत बालाजी वेफर्सनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। कंपनी लवकरच बाजारात IPO सुद्धा आणण्याच्या तयारीत आहे। चीनची अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी SAIC मोटर आपल्या भारतीय संयुक्त उपक्रमातील तब्बल 49% हिस्सेदारी कमी करणार असून पुढील गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। भारत चीन यांच्यातील वाढत्या राजकीय तणावाचा हा व्यवसायावर झालेला मोठा परिणाम मानला जातो। SAIC मोटरनं देशातील JSW ग्रुपसोबत भागीदारी केली होती, पण आता या घडामोडीमुळे भारतीय वाहन उद्योगात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे। हुंदाईत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। हुंदाई मोटर इंडिया लिमिटेड आणि कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड युनियन ऑफ हुंदाई एम्प्लॉईज यांच्यात ऐतिहासिक वेतन करार झाला आहे। 3 वर्षासाठी म्हणजेच 2024 ते 2027 पर्यंत लागू असलेल्या या करारात कर्मचाऱ्यांना महिन्याला तब्बल 31,000 रुपयांची पगारवाढ आणि तीही टप्प्याटप्प्यानं। पहिल्या टप्प्यात 55%, नंतर 25% आणि मग 20% पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा, वेलनेस उपक्रम आणि कल्याणकारी सुविधासुद्धा मिळणार आहेत। मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात। पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र।